अयोध्येतल्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी आता संजय राऊत संतप्त झालेत। ठाकरे सेनेनं दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब झाल्यात। ट्विट करत संजय राऊतांनी हा दावा केला। दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या। आम्हाला रिसीट मिळाली नाही। आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले। आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे आणि शिवसेना। जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो। त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली। या संदर्भामध्ये अयोध्येच्या बाबतीमध्ये SIT नेमली गेलेली आहे। त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील ना। आता SIT नेमली गेलेली असताना उत्तर प्रदेशच्या सरकारचा प्रश्न असताना मी महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर देणं योग्य नाही, परंतु प्रत्येकाची अपेक्षा आहे की अयोध्येमध्ये जर काय अनियमितता असेल किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी झाली पाहिजे। दरम्यान राऊतांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांनी काय म्हटले पाहूयात। राम मंदिराच्या पैशावर देशाचं राजकारण चाललंय असं म्हणणं म्हणजे पूर्णपणे बावळट। अशा पद्धतीने संजय शिरसाट यांनी आता संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे। शिवसेनेने 1 कोटींचा चेक आणि 25 किलो चांदीची वीट दिली असं राऊतांनी म्हटलं होतं। मात्र या पैशांचा वापर राजकारणासाठी करण्यात आला असं राऊतांनी म्हटलंय आणि यावर आता संजय शिरसाट यांनी टीका केली। दरम्यान राम जन्मभूमी आंदोलनात विटांची नेमकी कशी आणि काय भूमिका होती सविस्तर पाहूयात। राम जन्मभूमी आंदोलन हे 1980च्या दशकातलं एक जन आंदोलन होतं। अयोध्येतल्या जागेवर भव्य राम मंदिर बांधणं हे आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट। विटा पूजन, रामशिला पूजन हा जनसहभागाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता। 1989 मध्ये विश्व हिंदू परिषदेनं देश आणि जगभरातून विटा गोळा करण्याचं अभियान सुरू केलं। या विटांवर जय श्रीराम किंवा राम असं नाव कोरण्यात आलं होतं। प्रत्येक गाव, शहर, मंदिरात रामशिला पूजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं। विटांना पूजा आरती मंत्रोच्चार करून पवित्र केलं गेलं। त्या प्रक्रियेतून विटा अयोध्येकडे पाठवण्यात आल्या। त्यामुळे सर्वसामान्य या आंदोलनाशी जोडले गेले आणि त्याच चांदीच्या विटा संदर्भात आता एक कथित घोटाळा समोर आला।